इथं एकंदर पार्श्वभूमी काय आहे निवडणुकीची? आता इथं आमच्या इथं तर एकच फिक्सचं गुलाल आहे, रिंकू देसाई साहेब. आणि ते कायम आणि लीडने येणार जास्त, आणि सगळ्यांचा कार्यक्रम करेक्ट होणार. आणि विषय नॉट आहे, तो माणूसच एक नंबर आहे, त्यामुळे काय विषय नाही, गुलाल येऊ लागणार फिक्स. भागातल्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला की हे अजून प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजे? तो माणूस आला की ना, इथं सगळे इथं बोंदेनगर अख्खा म्हणजे आता 4 भाग पडल्यात, इथं प्रत्येकाचा विकास होणारच म्हणजे होणार. तो मदतीला माणूस जाणार आहे. रात्री तुम्ही किती वाजता पण तुम्ही फोन लावा त्याला, तो येणार म्हणजे येणार माणूस. एक नंबरच आहे साहेब. ते कुणाची पण अडचण असून दे, कुठली पण भले तो लांब असला ना तरी पण तो फोन लावून काय तर जोडून मात्र त्यांना इथं आर्थिक व्यवस्था करणार ते. त्यामुळं नाही, त्यामुळं सगळ्यांचा इथं सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि लीड घेणार साहेब मोठं. आणि विरोधक इथंपर्यंत पोहोचतात की नाही? विरोधकांचा काय आवाज बंद होणार, तो आता 16 तारखेला तुम्हाला कळेलच. विरोधकांचा आवाज बंद होणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू